अळूच्या पानांच्या वड्यांची भाजी तर आपण नेहमीच बनवतो. पण त्यासाठी अळूच्या पानांच्या गुंढाळ्या करून आपण त्या वड्या बनवतो आणि यासाठी वेळ भरपूर लागतो आणि भाजी बनवायला लागणारा वेळ देखील त्यामुळे भरपूर वाढतो. तर आज आपण अगदी झटपट अळूच्या वड्यांचीच, पण वड्या न पाडताही कशी भाजी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी अगदी 2 अळूच्या पानांमध्ये देखील बनवून तयार होते आणि अगदी पुरेपूर अशी तयार होते. चमचमीत लागते, तोंडाला चव आणते. टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा उत्तम अशी आणि झटपट होणारी ही भाजी आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा चमचमीत अशा रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. आज आपण 4 ते 5 व्यक्तींना अगदी व्यवस्थित पुरेल इतके भाजीचे प्रमाण आपण बघून घेणार आहोत. तर त्यासाठी काय-काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. प्रथम घेतलेले आहेत 2 मध्यम साइजचे कांदे घेतले आहे. अगदी उभे पातळ असे कापून घेतले आहे म्हणजे लवकर असे भाजता येतात. पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्याची सालं काढून घेतली आहे आल्याची. 1 चमचा अख्खे धणे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे. पुढे कुठलाही घरातला गरम मसाला असेल तो देखील वापरला तरी चालेल. तो घेतलेला आहे 1 चमचा. मिरच्या घेतलेल्या आहेत. खानदेशामध्ये लाल मिरच्या वापरून भाजी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे 3 रसगुल्ला मिरच्या घेतलेल्या आहे आणि 3 मी या ठिकाणी रेशम पट्टा किंवा मद्रास चपाटा जी मिरची असते, ती थोडी तिखट असते, त्या आपण घेतलेल्या आहेत. याऐवजी आपण लाल तिखट देखील घेऊ शकता किंवा बेडगी मिरची घेऊ शकता, संकेश्वरी मिरची घेऊ शकता. पुढे घेतलेलं आहे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे वड्या करण्यासाठी. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. पुढे घेतलेली आहे हळद, थोडंसं तिखट, धणे जिऱ्याची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. 2 अळूची पानं घेतलेली आहेत. तर हे आज आपण अगदी 2 अळूच्या पानांमध्येच ही वड्यांची भाजी करणार आहोत. नाहीतर जर आपण वड्या बनवायला घेतल्या तर 8-9 पानं लागतात. परंतु आज आपण अगदी 2 पानांमध्ये ही भाजी बनवणार आहोत. कशी बनवायची ते आपण पुढे बघूया. आणि सगळ्यात शेवटी घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ. भाजीसाठी लागणारा मसाल्याचं वाटण तयार करायला घेऊयात. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. लोखंडी तवा घेतला आहे, मध्यम आच केलेली आहे. मध्यम आचेवर मिरच्यांना चटके लागेपर्यंत मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. तर खानदेशामध्ये मिरच्यांचीच भाजी केली जाते. कारण ही भाजी पानचट लागत नाही, छान अशी मिळून येते आणि छान दाटसर असा रस्सा तयार होतो. मिरच्या दोघंही बाजूंनी छान अशा शेकल्या गेलेल्या आहेत. छान फुलून देखील आलेल्या आहेत बघा, जास्त जळालेल्या नाहीत. अशाच मिरच्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत. मिरच्या काढून घेतल्या आहेत. पुढे आपल्याला धणे आणि जिरं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर थोडंसं खमंगपणा येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. धणे आणि जिरं भाजून रेडी झालेलं आहे. ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया. पुढे आपण खसखस भाजून घेऊ. खसखसमुळे आपल्या भाजीला ताटसरपणा येतो. शिवाय चव देखील खूप छान अशी लागते. त्यामुळे मंद आचेवर खसखस भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली, ती सुद्धा काढून घेऊयात. पुढे खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं थोडंसं तपकिरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी जास्त याला जाळायचं नाही. थोडंसंच तपकिरी रंगावर आपण याला भाजून घेऊयात. मंद आचेवर खोबरं भाजून रेडी झालेलं आहे. ते सुद्धा काढून घेऊयात. यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा अगदी पातळसर असा कापून घेतलेला आहे आणि सर्वप्रथम आपल्याला कांदा मध्यम आचेवर हा कोरडाच परतवून घ्यायचा आहे. याच्या पाकळ्या-पाकळ्या आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे तो कांदा अतिशय व्यवस्थित असा भाजला जातो. घाई या ठिकाणी करायची नाहीये. कांदा भाजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे अगदी पाकळ्या-पाकळ्या करून घ्या. मध्यम आचेवर कोरडाच कांदा भाजा आणि मग त्यावर तेल टाका. तेल टाकायची घाई केली तर कांदा कच्चा राहण्याची शक्यता असते. कांद्याच्या पाकळ्या मोकमोकळ्या करून आपण भाजून घेतलेल्या आहेत अगदी छान अशा. रंग देखील बघा अगदी एकसारखा आलेला आहे. असाच कांदा प्रत्येक भाजीसाठी म्हणजे मसाल्याच्या भाजीसाठी भाजून घ्यायचा असतो. यावर आता 1 चमचा तेल घालायचं आणि मग याला पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचं. याप्रमाणे जर कांदा भाजला तर भाजीतला कांदा कच्चा लागत नाही आणि भाजी खूप चविष्ट अशी लागते. कांदा अगदी व्यवस्थित असा परतून झालेला आहे. कांदा आपण एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊयात. माझ्या बागेतील 2 अळूची पानं घेतलेली आहेत. मध्यम आकाराची आहेत, अगदी मोठी देखील नाही. पण यामध्ये देखील आपण 4 ते 5 जणांना पुरेल इतक्या वड्या तयार करणार आहोत. कशा ते बघूयात. त्यासाठी बघा पानांची देठं काढून घ्यायची आहेत आणि देठं काढल्यानंतर आपण या पानांना थोडंसं चप्पट करून घेणार आहोत. कारण की आपल्याला त्याच्या वड्या पाडायला सोपं जावं. तर आपण लाटणं घ्यायचं आहे. लाटण्याच्या सहाय्याने मागची बाजू थोडी प्रेस करत जायची आहे. पुढे आपण अळूच्या पानांच्या छोट्या-छोट्या अशा पट्ट्या कापून घेणार आहोत. म्हणजे छोटे-छोटे काप तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने या कात्रीच्या सहाय्याने मी या पट्ट्या कापून घेत आहे. बारीक-बारीक अशा, अगदी जाडसरही नको,
दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहे. ही म्हणजे किचनची कात्री आहे. तुम्ही सुरेच्या सहाय्याने देखील करू शकता. यानंतर जर मोठं पान असेल त्याचे 2 भाग करायचे ह्या पद्धतीने, म्हणजे वड्या करायला सोपे जाते. अळूच्या वड्या बनवण्यासाठी आपण बेसन पीठ भिजवायला घेऊ. त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेले आहे. पुढे आपण यामध्ये धणे जिऱ्याची पावडर टाकून घेऊ. थोडं तिखट घ्यायचं आहे, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सगळे कोरडे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि अगदी सैलसर नाही आणि अगदी घट्टही नाही असं मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भज्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. हे बघा पीठ आपण भिजवून घेतलं आहे. थोडं घट्टसरच असं पीठ या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे. चटणी वाटायसाठी सर्वप्रथम आपण कोरड्या मिरच्या वाटून घेऊ. म्हणजे अगदी व्यवस्थित चटणी वाटली जाते. क्रम असाच असावा, की पहिले मिरच्या घ्यायच्या आहे. खानदेशामध्ये मिरच्या घेण्याची पद्धत आहे. त्यांनी लक्षात ठेवायचं की पहिले मिरच्या वाटून घ्यायच्या. यानंतर आपण यामध्ये सगळे कोरडे जिन्नस वाटून घेणार म्हणजे धणे, जिरे, खोबरं. सर्वप्रथम आपण हे कोरडंच फिरवून घ्यायचं आणि यानंतर आपण यामध्ये कांदा आणि लसूण घालून मग पाणी घालून आपण याला छान असं वाटून घेणार आहोत. जर आपण मिरच्या नसतील घेतल्या त्याऐवजी तिखट घेतलं तरी सुद्धा चालेल. पाणी घालून मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे. हे बघा अगदी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. मसाला परतवून घेऊ आणि भाजी बनवून घेऊ. त्यासाठी सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणा तेल घालत आहे. तेल मध्यम आचेवर गरम झालं, की त्यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला मध्यम आचेवरच परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा परतला जातो. सुरुवातीला वाटतं, की तेल कमी आहे, पण तो तेल नंतर सुटत जातं त्यामुळे तेल घालू नका. बरोबर तेल आपण घातलेलं आहे आणि त्याला तेलसुद्धा नंतर भरपूर असं सुटतं, खोबरं घातल्यामुळे. वाटण छान परतवून रेडी झालेलं आहे. यामध्ये आपण आता मसाला घालून घेऊ. तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये गरम मसाला घालायचा आणि थोडी हळद घालायची. म्हणजे रंग छान येतो आपल्या भाजीला. गरम मसाला आणि हळद सगळ्यात शेवटी घालायचं कारण ते जळू शकतं आपण जेव्हा मसाला परतवायला घेतो. त्यामुळे परतवून झाला की मसाला आणि हळद घालून मिनिटभर परतवून घ्यायचं त्याला. मसाला अगदी छान असा परतला गेला आहे. रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे आपल्या वाटणाला, आपल्या मसाल्याला आणि आपण उलथण्यावर जर त्याला घेतला तर तो खाली पडत आहे. याचा अर्थ की मसाला अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे. यामध्ये अगदी खळखळून असं उकळून घेतलेलं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला रस्सा थोडासा पातळसरच ठेवायचा आहे. कारण जेव्हा आपण त्याला अळूच्या वड्या टाकणार आहोत, तेव्हा तो थोडा घट्टसर असा होतो. त्यामुळे थोडा पातळसर ठेवा. लगेचच त्याला उकळी येण्यास सुरुवात होते. रश्श्याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे बघा. मध्यम आच केलेली आहे. मध्यम आचेवर आपण रस्सा छान उकळून घेणार आहोत. यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. रश्श्याला मध्यम आचेवर छान उकळी काढून घ्यायची आहे. आज आपल्याला मध्यम टू मंदच करायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. भाजीला छान उकळी एका बाजूला आली, की दुसऱ्या बाजूला आपल्याला अळूचं जे आपण तयार केलेलं पान होतं, ते पानाची एक पट्टी घ्यायची आहे. ती बेसन पिठामध्ये भिजवलेल्या बेसन पिठाने घोळवून घ्यायची आहे दोघी बाजूंनी आणि दाखवल्या पद्धतीप्रमाणे फोल्ड करून त्याची एक छोटीशी वडी करायची आहे बघा. तर ही वडी जी आपण तयार केलेली आहे, ही आपण डायरेक्टली उकळत्या भाजीमध्ये सोडत जायची आहे. अशाच पद्धतीने आपण पुढची वडी देखील सोडवून घेऊया. बघा, यामध्ये महत्त्वाची टिप अशी, की हे जे बेसन पीठ भिजवलं आहे, ते पातळ भिजवू नका आणि अतिशय घट्ट देखील भिजवू नका. मी दाखवल्याप्रमाणे मध्यम असं भिजवा, म्हणजे वड्या सुटत देखील नाही भाजीमध्ये. सुटायला नको, जर पातळ असेल तर सुटून जातात त्या आणि ऑटोमॅटिक ह्या वर यायला सुरुवात होते. बघू शकता आपण. आपण दुसरी वडी सोडली तोपर्यंत पहिली वडी वर आलेली आहे. या भाजीकरता एक स्पेशल टिप म्हणजे आपल्याला ही भाजी मध्यम आचेवरच शिजवून घ्यायची आहे. हळू करून सगळ्या वड्या वर येतात आणि वड्या वर आल्यानंतरच मग आपल्याला याला चमचा लावायचा आहे, म्हणजे त्या वड्या तुटत नाहीत अजिबात. तर ह्या एक 3-4 महत्त्वाच्या टिप्स आहे. या फॉलो करून तुम्ही ही भाजी करून बघा. बघा किती छान अगदी रस्सेदार आणि चमचमीत अशी भाजी दिसते आहे. यामध्ये आपण वड्या अजिबात तळलेल्या नाहीयेत. त्यामुळे आपण अगदी हेल्दी अशी एक भाजी तयार केलेली आहे, असं सुद्धा म्हणू शकतो. याच पद्धतीने खानदेशामध्ये शेवांची भाजी करण्याची पद्धत आहे. कच्च्या शेवांची भाजी चवीला अगदी छान अशी लागते. नक्की ट्राय करून बघा. यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं अर्धवट झाकण ठेवून आपण याला अगदी अर्धा मिनिटभर उकळी काढून घेणार आहोत. अर्धा मिनिटभर बघा आपण भाजीवर झाकण ठेवून घेतलं होतं आणि आपण बघू शकता आपली भाजी संपूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे. तवंग देखील बघा किती सुरेख असा आला आहे. अगदी पाहता क्षणी ही भाजी खावीशी वाटेल इतकी छान ही भाजी आपली झालेली आहे आणि अगदी वेगळी अशी रेसिपी आहे. अगदी अळूच्या 2 पानांपासून ही भाजी तयार होते. त्यासाठी अळूची जास्त पानांची देखील आवश्यकता लागत नाही. कुठल्याही सणासुदीला तुम्ही ही भाजी करू शकता किंवा एखाद्या शनिवार, रविवारी नक्की ही पातळ भाजी करून पहा. भातासोबत, भाकरीसोबत
खूप छान आणि सुरेख अशी लागते. तर भाजी या ठिकाणी रेडी झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि सर्व्हिंगसाठी घेऊयात भाजीला. आपली गरमागरम चमचमीत अशी अळूची झणझणीत रस्सा भाजी बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेली आहे. अगदी छान दाटसर असा रस्सा, लालसर रंगाचा आणि खूप छान असा लागतो. कुठल्याही ऋतूमध्ये ही भाजी खूप छान अशी लागते. विशेष करून हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हिची मजा काही औरच अशीच लागते. तुम्ही ही आगळी-वेगळी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबतही अगदी उत्तम अशी लागते आणि सणासुदीसाठी म्हणा, कुठल्याही शनिवार, रविवारी म्हणा करण्यासाठी अगदी उत्तम अशी आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. रेसिपीला हाईप देखील करा. हाईप करण्यासाठी लाईक बटनच्या बाजूला हाईपचे फीचर दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही पॉइंट्स देऊ शकतात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. माझी घंटा दाबा आणि ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा. सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि आगळ्या-वेगळ्या नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.